नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, अभिरूप मतदान मॉक पोल हे कशा प्रकारे घ्यायचं स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, अभिरूप मतदानाचा क्रम तक्ता याद्वारे आपल्याला समजेल की आता अभिरूप मतदान कसं घ्यायचं। सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं तर नियंत्रण युनिटवरील क्लीन बटन दाबा। म्हणजे आपल्याला आधी नियंत्रण युनिट चालू करून त्यावरचं क्लीन बटन आपल्याला म्हणजे सर्व मशीन क्लिअर करायची आहे। त्यानंतर सर्व उमेदवारांना 0 दाखवायचं किंवा आता या कंट्रोल युनिटमध्ये एकही मतदान नाही आहे, आता याच्यामध्ये 0 मतदान आहे, ते प्रतिनिधीला आपल्याला दाखवायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं तर व्हीपॅटचा रिकामा ड्रॉप बॉक्स त्यांना दाखवायचा। मग आपल्याला त्यांना व्हीपॅट मशीन दाखवायचे, तो ड्रॉप बॉक्स उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकही चिठ्ठी नाही हे दाखवायचं आहे। व्हीपॅट चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या 7 चिठ्ठ्या निघतात त्या कंपनीच्या असतात, त्याच्यामध्ये काही कोड असतात त्या कामाच्या नसतात, त्या सोडून त्याच्यामध्ये उर्वरित कुठलीच चिठ्ठी त्याच्यामध्ये दिसणार नाही, आपल्याला ते त्यांना दाखवायचं आहे। त्यानंतर सर्व मतदान अधिकारी व सर्व मतदान प्रतिनिधी मतदान कक्षात जाऊन मतदान करतील। मग प्रतिनिधींना बोलायचं आहे आणि आपण त्यांना एक 50 मतदान आपल्याला करायचं आहे। मॉकपोलचं ते त्यांना करायला लावायचं आहे। कोणताही मतदान प्रतिनिधी आपल्या पसंतीचं बटन दाबेल आणि प्रत्येक वेळी निळं बटन किमान एकदा दाबलं जावं। म्हणजे प्रत्येक जेवढे उमेदवार आहेत त्यांचं एक बटन एकदा दाबलं जावंच आणि प्रत्येक उमेदवाराला ते आपण त्याला मतदान करायला लावायचं आहे। त्यानंतर किमान 50 मत दिले जातील। मतदान अधिकाऱ्याद्वारे दिलेल्या मतांची लेखी नोंद ठेवली जाईल। मग आता 50 मतं द्यायचे आणि 50 मतं देताना समजा ए नावाचा उमेदवार आहे, त्या एला 1 मत दिलं तर इकडे आपल्याला कच्च्या कागदावर लिहून घ्यायचं व ए उमेदवाराला आपण 1च मत दिलं, अशा प्रकारे आपल्याला ते लिहून घ्यायचं आहे, तर आपल्याला ते सोपी जाईल, तर ते तसं करायचं आहे। त्यानंतर नियंत्रण युनिटवरील क्लोज बटन दाबावं, नंतर निकाल रिझल्ट बटन दाबायचं आहे। ते आता 50 वोटिंग झालेलं आहे, तर आता आपल्याला त्यानंतर काय करायचं, आपल्याला ते कंट्रोल युनिटचं बॉक्स उघडून त्याच्यामधलं आपल्याला क्लोज बटन आहे, क्लोज बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रिझल्ट बटनवर क्लिक करायचं आहे। व्हीपॅट ड्रॉप बॉक्समधून अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या काढायच्या, मग रिझल्ट दाखवायचा त्यांना, रिझल्ट पाहतील। त्यानंतर अभिरूप मतदानाच्या ज्या चिठ्ठ्या 50 चिठ्ठ्या सर्व चिठ्ठ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। नियंत्रण युनिटवरील निकाल व व्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी करा। मग आता आपल्याला त्या चिठ्ठ्या आणि त्यानंतरचा निकाल हा आपल्याला पडताळणी करायचा आहे। हे उमेदवाराला 1 मतदान केलं तर 1च चिठ्ठी आहे की नाही, की 2 निघाले, हे आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी आपल्याला मतदान व्हीपॅट मॉकपोलचं मतदान चालू असताना आपल्याला ए उमेदवाराला जर 1 मत केलं तर इकडे आपल्याला कच्च्या कागदावर एच्या पुढे 1, बीच्या पुढे 1 असं लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पडताळा करायला सोपी जाईल। त्यानंतर नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबायचं आहे। बघा, आता आपल्याला पहिले आधी करायचं आहे क्लोज, त्यानंतर रिझल्ट दाखवल्यानंतर आपल्याला क्लिअर करायचं, म्हणजे मशीन क्लिअर करायची, कंट्रोल युनिटमध्ये एकही मत राहणार नाही, त्यासाठी आपल्याला मशीन क्लिअर करायची आहे। व्हीपॅटमधील मतदान चिठ्ठ्याच्या मागच्या बाजूस मॉकपोल स्लिपचा जो शिक्का आहे, रबरी शिक्का, तो मॉकपोलचा तो मारायचा आहे आणि शिक्का मारलेल्या चिठ्ठ्या विशेष काळ्या पाकिटात ठेवा आणि मोहरे बंद करा। लिफाफ्यावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधीच्या सह्या घ्याव्या। मग त्या काळ्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या आपल्याला सर्व टाकायचे आणि तो जे गुलाबी रंगाचे ते पेपर सील आहे, ते पेपर सीलला तो सील करायचे आहे, तो काळा बॉक्स। त्यानंतर लिफाफ्यावर अभिरूप मतदानाचे व्हीपॅट कागदी चिठ्ठ्या असं लिहून त्यावर मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव, मतदारसंघाचे क्रमांक, मतदानाचा दिनांक हे आपल्याला सर्व माहिती त्या पाकिटवर लिहायची आहे। ते गुलाबी कागदी मोहरेने मोहरबंद करा। गुलाबी पट्टीवर मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधी सह्या घ्या। नंतर जी गुलाबी कागदी मोहर जी आपल्याला मिळालेली आहे गुलाबी पट्टी, तिचा वापर आपल्याला इथं या काळ्या बॉक्सला सील करण्यासाठी वापरायचा आहे आणि त्याच्यावर मतदान प्रतिनिधीच्या व मतदान केंद्राध्यक्षाच्या सह्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर अभिरूप मतदान प्रमाणपत्रावर सही करा। मग अभिरूप मतदान प्रमाणपत्र जे आहे ते भरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला सह्या करायच्या आहेत। नियंत्रण युनिट व्हीपॅट ड्रॉप बॉक्स मोहरे बंद करा आणि त्यानंतर आता इथं समजा अभिरूप मतदानाची प्रक्रिया पूर्णतः संपलेली आहे, आपलं मॉकपोल पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, तर पूर्ण आपल्याला आता मतदानासाठी मशीन सज्ज करायची आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण मशीन आता आपल्याला ती सिलिंग प्रोसेस करायची आणि सर्व मशीन आपल्याला सिलिंग करायची आहे। त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट सील करायचं आहे। त्यानंतर EVM आणि व्हीपॅटला काही जास्त सिलिंग ऑलरेडीच केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कंट्रोल युनिटचं सिलिंग करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की मॉकपोल अभिरूप मतदान कसं घ्यायचं। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।